Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. RCC मोटेगावकर क्लासच्या शिवराज मोटेगावकर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्या व्हिडिओमध्ये ते जे बोलत होते, विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते आणि त्यांनी घेतलेली मॉक टेस्ट यांच्यामुळे ते आता अडचणीत आलेले. RCC मोटेगावकर क्लास तुम्हा सगळ्यांनाच माहीत असेल. लातूरमधून ज्याची सुरुवात झाली आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये त्यांच्या ब्रांचेस आहेत. जवळजवळ 40,000 स्टुडंट्स त्यांच्या इथे शिक्षण घेत असतात आणि जी माहिती मिळते त्यानुसार जवळजवळ वर्षाला 100 कोटी रुपयांचा त्यांचा टर्नओव्हर सुद्धा आहे. याच क्लासचे शिवराज मोटेगावकर यांची CBIने आता चौकशी केलेली आहे. काल दिवसभर त्यांची चौकशी झालेली आहे आणि त्यांच्या चौकशीमध्ये नेमकं काय झालं, त्यांना चौकशीसाठी का बोलवलं आणि नीटचं जे पेपर फुटी प्रकरण आहे त्याच्यामध्ये मोटेगावकर यांची चौकशी का केली जाते, हे सगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घ्यायचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पाहायला विसरू नका. नीट पेपर लीकबद्दल देशभरामध्ये संतापाची लाट आहे, कारण लाखो विद्यार्थी नीटची तयारी करत असतात आणि हा पेपर फुटल्यामुळे या सगळ्या जे विद्यार्थी आहेत त्यांचं भविष्य आता धोक्यात आलेलं आहे. यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं सुद्धा होत आहेत, त्याच्यावर प्रश्न विचारले जात आहेत आणि या नीट पेपर फुटीचं जे कनेक्शन आहे ते महाराष्ट्रामधनं समोर आलेलं आहे. त्याच्यामध्ये लातूर असेल, नांदेड असेल, पुणे असेल, नाशिक असेल, या वेगवेगळ्या भागांमधनं हे कनेक्शन समोर आलेलं आहे आणि कशा पद्धतीनं हा पेपर फोडला गेला हे सुद्धा समोर आलेलं आहे. यामध्ये 8 लोकांना अटकसुद्धा करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडे आता कसून चौकशी केली जाते. त्यांच्या चौकशीमधनं वेगवेगळे खुलासे आता समोर येत आहेत. आता या सगळ्यामध्ये जे RCC मोटेगावकर हा जो क्लास आहे, त्यांच्या जे शिवराज मोटेगावकर आहे त्यांना CBIने काल चौकशीसाठी बोलवलं होतं. काल पुण्यातल्या CBIच्या ऑफिसमध्ये त्यांची चौकशी करण्यात आली. अनेक तास त्यांची चौकशी झाली आणि त्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी त्यांना विचारण्यात आल्या होत्या. याआधीसुद्धा 11 तास त्यांची चौकशी ही लातूरमध्ये करण्यात आली होती आणि त्यावेळेसच त्यांना सांगण्यात आलं होतं की गरज पडली तर त्यांना पुन्हा एकदा पुण्यातल्या CBIच्या ऑफिसमध्ये बोलवलं जाईल आणि त्यानुसारच त्यांना आता चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. नीटचं जे पेपर लीकचं प्रकरण आहे त्या अनुषंगाने त्यांना ह्या सगळ्या चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. आता जे लातूरचे याआधी जे अटक केलेले PV कुलकर्णी आहेत, जे खरं तर नॅशनल टेस्टिंग एजन्सीसाठी काम करत होते आणि त्यांचं कनेक्शन या नीटच्या पेपर फुटी संदर्भातनं समोर आलेलं आहे. त्यांना अटक करण्यात आली होती आणि ह्या कुलकर्णी आणि हे जे मोटेगावकर आहेत हे आधीच एकमेकांना ओळखत होते असं सुद्धा आता समोर आलेलं आहे. त्याचबरोबर या कुलकर्णी यांनी मोटेगावकरांच्या क्लासमध्ये शिकवलं सुद्धा होतं असं सुद्धा आता काही सोर्सेसकडनं सांगितलं जात आहे. रविवारी CBIच्या टीमने एकीकडे मोटेगावकरांची पुण्यामध्ये चौकशी होत होती, दुसरीकडे CBIची टीम त्यांच्या लातूरच्या ऑफिसमध्ये तिथे सर्च ऑपरेशन त्यांनी राबवलं होतं, ज्याच्यामध्ये त्यांच्या ऑफिसमधले कम्प्युटर्स असतील, लॅपटॉप्स असतील, iPads असतील, या सगळ्याचा डेटासुद्धा आता CBIने कलेक्ट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही आक्षेपार्ह सापडत आहे का या सगळ्या संदर्भातनं चौकशीसुद्धा केली जाते. आता मी जसं सुरुवातीला म्हटलं त्या प्रश्नाकडे येऊयात. मोटेगावकर यांचं नाव तुम्हा सगळ्यांना परिचित आहे, अनेक विद्यार्थी त्यांच्या क्लासला जात आहेत. पण CBI या नीट पेपर लीक प्रकरणामध्ये मोटेगावकरांची चौकशी का करते, मोटेगावकर यांच्यापर्यंत CBI का पोहोचली हे सुद्धा समजावून घेणं महत्त्वाचं आहे. तर या सगळ्या मागचं एक कारण आहे ते म्हणजे मोटेगावकरांचा एक व्हायरल झालेला व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये काय आहे तर मोटेगावकर यांच्या क्लासने म्हणजे RCC मोटेगावकर हा जो क्लास आहे त्यांच्या क्लासने नीटची जी 2026ची जी एक्झाम झाली होती त्याच्या आधी एक मॉक टेस्ट घेतली होती. म्हणजे आपल्याला माहिती प्रत्येक क्लासेसमध्ये एक मॉक टेस्ट होत असते, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं प्रश्न येऊ शकतात किंवा परीक्षेला कसं सामोरं झालं पाहिजे अशा संदर्भातली टेस्ट असते. ही मॉक टेस्ट घेतली होती आणि या मॉक टेस्टमधले अनेक प्रश्न हे नीटच्या जी परीक्षा झाली त्याच्यामध्ये आले होते, जसे तसे आले होते आणि त्यामुळेच CBIची संशयाची सुई ही मोटेगावकर यांच्या क्लासकडे वळाली. त्यामध्ये मोटेगावकरांचा एक व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला होता, ज्याच्यामध्ये मोटेगावकर त्यांच्या विद्यार्थ्यांना विचारत आहेत की जी मॉक टेस्ट घेतली होती आणि जी परीक्षा झाली तुमची नीटची त्याच्यामध्ये किती प्रश्न हे सारखे आले होते, ज्याच्यामध्ये विद्यार्थी हे होकारार्थी उत्तर देताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. हा व्हिडिओ या सगळ्या CBIला मोटेगावकरांच्या क्लासपर्यंत घेऊन गेला आणि या व्हिडिओच्या अनुषंगाने आणि जी मॉक टेस्ट त्यांनी घेतली होती ज्याच्यामधले बरेचसे प्रश्न हे नीटच्या एक्झाममध्ये आले होते त्या अनुषंगाने आता मोटेगावकर यांची चौकशी
ही CBI कडनं केली जाते आहे. आणि त्यामुळेच आता मोटेगावकरांच्या चौकशीमधनं काय येतं हे पाहावं लागणार आहे. त्यांचं काही कनेक्शन आहे का या सगळ्या प्रकरणामध्ये हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. प्राथमिक चौकशी सध्या सुरू आहे. आता हा RCC क्लास महाराष्ट्रामध्ये फेमस आहे, तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये त्यांच्या शाखा आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार दरवर्षी 40,000 विद्यार्थी हे वेगवेगळ्या एंट्रन्स टेस्टची प्रिपरेशन करण्यासाठी या क्लासमध्ये ॲडमिशन घेत असतात. आता या क्लासची फी बघितली तर 50,000 ते 65,000 रुपये इतकी एका विद्यार्थ्याची फी या क्लासची आहे. या सगळ्याच्या अनुषंगाने आपण जर कॅल्क्युलेशन केलं, जर जी माहिती मिळते त्यानुसार 100 कोटींपेक्षा जास्त टर्नओव्हर या क्लासचा वर्षभराचा आहे आणि त्यामुळेच अनेक गोष्टींनी सुद्धा या सगळ्याकडे पाहिलं जातं आहे. जे शिवराज मोटेगावकर आहे त्यांनी अगदी म्हणजे 1999ला अगदी 10 विद्यार्थ्यांमध्ये या क्लासची सुरुवात केली होती. लातूरमधनं त्यांनी या क्लासची सुरुवात केली होती. रेणुकाई केमिस्ट्री सेंटर असं या खरं तर क्लासचं नाव आहे. RCCचा फुल फॉर्म आहे आणि अगदी 1999ला 10 विद्यार्थ्यांपासून त्यांनी सुरुवात केली होती आणि त्यानंतर हळूहळू त्यांचा क्लास हा बहरत गेला. अनेक विद्यार्थी त्यांना जोडत गेले आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांपर्यंत त्यांचं नेटवर्क आता जाऊन पोहोचलेलं आहे. त्यामुळे बघावं लागेल की मोटेगावकरांच्या चौकशीमधनं काय समोर येत आहे. मोटेगावकरांकडे CBIने चौकशी केलेली आहे. त्यांनी मॉक टेस्ट घेतली, त्यातले प्रश्न कशा पद्धतीनं काढले होते आणि त्यांचा जो व्हायरल झालेला व्हिडिओ आहे तो काय नेमका सांगतोय हे सगळं आता CBI तपासण्यातनं समोर येणार आहे. त्यामुळे पाहावं लागेल की त्यांच्या तपासामध्ये आता काय समोर येते आणि या सगळ्या संदर्भातले अपडेट्स म्हणजे नीट पेपर लीक मधले वेगवेगळे जे पैलू आहेत, वेगवेगळे जे आरोपी आहेत आणि या सगळ्याबद्दलचं महाराष्ट्र कनेक्शन हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. त्यामुळे तुम्ही अजूनही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल ते करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक केलं तुम्हाला या सगळ्या संदर्भातले अपडेट्स मिळतील. धन्यवाद.